सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार। नवरात्रामध्ये सर्वत्र देवीचा जयघोष, जागर आणि स्तवन सुरू आहे। त्यावर आधारित C24 तासच्या जागर आदिशक्तींचा या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये सर्व भाविकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। नवदुर्गेच्या दर्शनाचा आपला हा भक्तीचा प्रवास सुरू आहे। आतापर्यंत आपण 6 नवदुर्गेची रूप पाहिली आहेत आणि त्यांचा आशीर्वादही घेतलाय। आज आपण दर्शन घेणार आहोत नवदुर्गेच्या 7व्या रूपाचं, ते म्हणजे कालरात्रीचं। सातव्या रूपात मातेची शक्ती म्हणवली जाते ती म्हणजे कालरात्री। देवी कात्यायनीने महाराक्षस महिषासुराचा वध केला खरा, मात्र अजूनही देवलोक सुरक्षित नव्हता। त्यावेळी रक्तबीज नावाच्या महाभयंकर राक्षसाच्या आतंकामुळे देवलोक पण थरथर कापू लागला। याचं कारणही तेवढंच मोठं होतं। महाभयंकर रक्तबीजाला ब्रह्मदेवानं वरदान दिलं होतं की रक्तबीजाचं जेवढं पण रक्त जमिनीवर सांडेल त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधनं पुन्हा आणखी तेवढेच रक्तबीज राक्षस तयार होतील। देवतांनी या रक्तबीजाला रणभूमीमध्ये हरवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र त्याच्या प्रत्येक थेंबामधनं पुन्हा तेवढेच रक्तबीज तयार होऊ लागले आणि त्यांची संख्या अगणित होऊ लागली। त्यामुळे देवतांचा देखील पराभव झाला। देवतांनी आदिशक्तीची आराधना केली। रक्तबीजाच्या उन्मत्तपणामुळे आदिशक्ती अतिक्रोधित झाली आणि क्रोधित मातेने कालरात्रीचं रूप धारण केलं। या महाक्रोधित आदिशक्तीच्या रूपाने कालरात्री रूपामध्ये रक्तबीजाचा महासंहार केलाय। कालरात्री मातेने रक्तबीजाचा संहार केला, मात्र महाक्रोधित कालरात्री मातेचा क्रोध काही केल्या शांत होईना। देवलोक धर्तीवरचे सर्वजण मातेच्या या क्रोधाने अगदी भयभीत झाले होते। तेव्हा देवतांनी भगवान शंकराला प्रसन्न केलं आणि मातेच्या क्रोधापासनं सर्वांचं रक्षण करावं अशी याचना केली। अतिक्रोधित माता कालरात्री आपल्या क्रोधामध्ये खूपच मग्न झाली होती। त्यावेळी भगवान भोलेनाथांना तिचा क्रोध कमी करण्यासाठी स्वतः जमिनीवर झोपावं लागलं, मात्र क्रोधित कालरात्रीला भगवान शंकर दिसलेच नाहीत। तिनं भोलेनाथांच्या अंगावरच पाय ठेवला। आ रही है महाकाली, आणि तिला त्याच क्षणी तिच्या चुकीची परिचिती झाली आणि माता शांत झाली। तिनं आपलं हिंसक रूप त्यागून पुन्हा आपल्या पूर्व रूपामध्ये आली। नवदुर्गेचे 7वे रूप कालरात्री। मातेचा रंग काळा आहे। डोक्यावरती विस्कटलेले केस, गळ्यामध्ये विजेप्रमाणे लख्ख चमकणारी माळ, ब्रह्मांडासारखे गोल 3 डोळे असं हे मातेचं रूप। शक्तीच्या प्रत्येक श्वासामधनं भयंकर अग्निज्वाला निघतात।
देवीच्या वरच्या उजव्या हातामध्ये वरमुद्रा, उजव्या खालच्या हातामध्ये अभय मुद्रा आहे, तर डाव्या बाजूच्या वरच्या हातामध्ये लोखंडाचा काटा आहे आणि खालच्या हातामध्ये खडग आहे. मातेच्या या रूपाचं सर्वांनाच भय वाटतं, मात्र माता दुष्ट शक्तींचा नाश करणारी आहे. काळरात्रीचं रूप अत्यंत भयाकारी आहे, मात्र माता नेहमी शुभफळ देणारी आहे, त्यामुळे तिला शुभंकारी असं सुद्धा म्हणतात. देवी दुष्टांचा नाश करते. राक्षस भूतप्रेत तिचं नाव ऐकताच घाबरून पळून जातात. ही माता ग्रह संकटांना देखील दूर करते. कालरात्री देवीचे भक्त पूर्णपणे भयमुक्त असतात. अशी ही देवी कालरात्री दुष्टांचा संहार करणारी, भक्तांचे रक्षण करणारी आणि ती शुभंकरी देखील आहे. देवी कालरात्रीच्या उपासनेमुळे सर्व संकटे दूर होतात आणि भक्त पूर्णपणे भयमुक्त होतात. असे हे नवदुर्गेचे 7वे रूप माता कालरात्री. नमो नमः.